नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर ह्या वेळेला मी सोनं विकत घेतलं आहे। अतिशय मला आनंद होतो आहे, कारण बऱ्याच वर्षापासून मला कानातले घ्यायचे होते, म्हणजे झुमके घ्यायचे होते। तर ते यावर्षी सक्सेस झालं आहे। तर तुम्ही म्हणाल इतकं महाग सोनं आहे, मग कसं घेतलं? तर ते सगळी माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे। तर त्या पद्धतीने तुम्ही देखील घेऊ शकतात। पण सगळ्यात आधी मी तुम्हाला झुमके दाखवून घेते। तर हे बघा, तर हे मी झुमके केलेले आहेत। हे बघा 7.5 ग्रॅमचे झालेले आहेत। आणि ज्या वेळेला मी हे केले ना, त्यावेळेला सोन्याचा भाव होता 8,900 काहीतरी सोन्याचा भाव होता। तर त्यावेळेस मी हे केलेले आहेत। तर हे कसे केले, कशा प्रकारे मी इन्व्हेस्ट केले आणि कसे घेतले ते मी तुम्हाला आता सांगते। तर बरेच वर्ष मी बचत करत होती, परंतु काय व्हायचं माहिती आहे, मी काय करायची, बँकेत टाकायची पैसे, मग दर महिन्याला थोडे थोडे करून जमा करत होते। आणि वर्षभरानंतर किंवा 2 वर्षानंतर एक रक्कम आली ना, की काही ना काही खर्च यायचा, आणि तो खर्च आला की मग ते पैसे आपल्याला वापरायला लागायचे मला, आणि मग ते खर्चून जायचे। मला वाटतं बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर हे झालं असेल असं। मग त्यावरच मी एक उपाय काढला की हे जे पैसे मी बँकेत जमा करत होती, तर तेच मी काय केलं, आमच्या इथे शेजारी एक सोनारांचं दुकान आहे, तिथे मी केले। म्हणजे त्यांच्याकडे बीसी सिस्टम चालू होती, तिथे विचारून घेतलं। तर ते काय म्हणाले मला की महिन्याला समजा तुम्ही 1,000 रुपये भरले किंवा 2,000, जी काही रक्कम असेल ती, सपोज आपण महिन्याला 1,000 रुपये भरले, तर तुम्हाला वर्षभर ते पैसे 11 महिने पैसे भरायचे आहेत, आणि 12व्या महिन्यात त्यांच्याकडनं 1,000 रुपये असे करून आपल्याला मिळणार। तर मग मी काय केलं, मला तर हे झुमके करायचेच होते। मग मी महिन्याला 6,000 रुपये त्यांच्याकडे जमा करत होती। तर महिन्याला 6,000 रुपये मी त्यांच्याकडे जमा केले, आणि 11 महिने हे असे जमा केले, आणि त्यानंतर 12व्या महिन्यात त्यांचे 6,000 रुपये त्यामध्ये ॲड झाले। तर या पद्धतीने माझी एकूण रक्कम 72,000 रुपये त्यांच्याकडे जमा झाली। तर जेव्हा मी त्यांच्याकडे बीशी काढले, तेव्हा त्यांनी आधीच सांगितलं होतं की 11 महिने तुम्हाला भरायचे आहे, त्यानंतर 1 हप्ता हा मी देणार, आणि मग जी काही रक्कम होणार त्यातनं तुम्हाला काहीतरी सोनं खरेदी करावं लागणार। तर म्हटलं हा एकच उपाय आहे की आपण तर बचत करतोच, परंतु ती गुंतवणुकीमध्ये कन्वर्ट होत नाही, गुंतवणूक होत नाही, काही ना काही खर्च येतो आणि मग ते काढावे लागतात। तर म्हटलं नाही, हा उपाय चांगला आहे, म्हणून मग तिथे भरले। आणि त्यानंतर हे 72,000 माझे जेव्हा आले, तेव्हा मग मी हे झुमके केले। तर ते मला काही जानेवारीमध्ये माझी ती बीशी झाली कंप्लीट, आणि फेब्रुवारीला देणार होते। तर मी म्हटलं की नाही, मला थोडंसं लेट हवं आहे, म्हणजे मला पाडव्याला द्या, आणि पाडव्याला शुभ मुहूर्तावर मी हे घरी आणलेले आहेत। तर त्याच्यामध्ये मला झालं। तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपण बचत करतोच, प्रत्येकजणं बचत करतात, काही जणं घरात करतात, म्हणजे घरात ठेवतात पैसे, काही जणं बँकेत, पण प्रत्येक वेळेला काही ना काही अडचण येते किंवा काही ना काही पैशाची गरज लागते, आणि आपण ते पटकन खर्च करून टाकतो। आणि बऱ्याच जणांना माझ्यासारख्या ज्या आहेत त्यांना करायचं असतं काही ना काही, किंवा सोनं घ्यायचं असतं किंवा आणखीन काही, पण ते घेता येत नाही। त्याचं कारण हेच की आपण जर तुम्हाला जर सोनं घ्यायचं असेल, तर मी पण तुम्हाला हेच सांगेन, खूप चांगले चांगले सोनार आहेत। मी तर आमच्या इथल्या छोट्याशा एका सोनाराकडे गेले। तुम्हाला जर विश्वसनीय असं सोन्याचे दुकानं असतात, तिथेही तुम्ही जाऊ शकतात। मोठे मोठे दुकानवाले पण हे सगळं करतात आता। तर तिथे जाऊन विचारायचं की अशी बीसी सिस्टम आहे का, आणि तिथे मग महिन्याला जेवढे जमत असतील पैसे, त्याप्रमाणे आपण भरून आपण पैसे जमा करून आपण काही, आपल्याला जे काही घ्यायचं आहे ते थोडेफार आपण सोनं घेऊ शकतो। पण आत्ताच्या तारखेला सोनं इतकं महाग झालं आहे की हे एवढेसे कानातले करायला पण मला इतके पैसे लागले। तर तुम्ही म्हणाल की आम्ही गृहिणी आहोत किंवा आम्ही जॉबला जात नाही, तर आम्हाला दर महिन्याला एवढे पैसे कोण देणार? तर मी काय केलं ते तुम्हाला सांगते। माझे जर व्हिडिओ तुम्ही आधीपासून जर बघत असाल, तर तुम्हाला माहितीच असेल, माझ्या व्हिडिओतनं मी नेहमी तुम्हाला सांगत असते की घर बसल्या आपण कोणते व्यवसाय करू शकतो आणि महिन्याला पैसे कमवू शकतो। तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की तुम्ही पण त्या पद्धतीने करा। तर मी देखील हेच केलं होतं की मी घर सांभाळून काय काय करते ना, हे सगळं दिलं आहे, आणि ज्या गोष्टी मी करते त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे सांगतही असे की तुम्हीही करा, दर महिन्याला तुम्हीही पैसे कमवा।
आणि अशा पद्धतीने त्यातले जे पैसे यायचे ना त्यातलेच दर महिन्याला 6,000 रुपये मी तिथे जमा करत गेले आणि आज माझे हे झुमके झाले. मला वाटतं मी जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाले झुमके करायचं आहे. माझं स्वप्न होतं, माझ्याने होतच नव्हते. तेव्हा तर सोनं खूप स्वस्त होतं, तरीही माझ्याने झालं नाही. आणि मग म्हटलं नाही, हा एक उपाय करून बघूया की सोनाराकडेच पैसे आपण जमा करूया, जेणेकरून त्यातनं सोनंच घ्यावं लागेल तर माझे झुमके होतील. ह्याने मी केले. पण ॲक्च्युली मला माहिती नव्हतं की सोनं इतकं महाग होईल वर्षभरात. माझा विचार होता की मी झुमके पण करेन आणि आणखीन छोटंसं काहीतरी अंगठी वगैरे पण करता येईल, पण नाही शक्य झालं. फक्त झुमकेच झाले. तर ठीक आहे, बचत तर आपण करतोच, पण त्यातनं गुंतवणूक ही काय मोठी नाही आहे, पण एक सुरुवात तरी मी केली. तर अशा प्रकारे तुम्हीही बचतीतून गुंतवणूक करू शकतात. माझ्या व्हिडिओमध्ये ना मी बऱ्याचदा हे सांगते की घर बसल्या तुम्ही कुठले कुठले व्यवसाय करू शकतात, कशाप्रकारे पैसे कमवू शकतात. परंतु जर तुम्हाला हे पण व्हिडिओ बघायचे असेल की कशाप्रकारे आपण बचत करू शकतो, बचतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून आपण बचत करू शकतो. गृहिणी आहोत आपण, पैसे कसे कुठून आणायचे इतके असा जर प्रश्न पडत असेल तर बचत अगदी छोट्या छोट्या रकमेतून देखील आपण बचत करू शकतो. आणि मी तुम्हाला पुन्हा हेच सांगेन की फक्त बचत करू नका, जे बचत केलेले पैसे असतात ते कुठेतरी गुंतवा. कारण कसं असतं ना की समजा माझ्याकडे 10,000 रुपये आहेत आणि मी ते 10,000 10 वर्षाले एका कपाटातच ठेवले आहेत किंवा डब्यातच ठेवून दिले आहेत, तर ते वाढणार का? तर अर्थात नाहीच वाढणार. तर ह्या बचतीचा काहीही उपयोग नाही. ते पैशाला मी हात नाही लावले आहेत, मी वाचवून ठेवले, मी बचत केली आहे, काहीही उपयोग नाही. ती बचत केलेले जे पैसे असतात ते वाढवणं ही पण एक कला आहे. तर जर तुम्हाला पण ही कला शिकायची असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येईन की जेणेकरून तुम्ही पण छोट्या छोट्या रकमेतून अगदी बचत करू शकतात. आणि गुंतवणूकही कशी करायची तीही मी तुम्हाला सांगेन की जेणेकरून तुम्ही जे बचत केलेली जे पैसे आहेत ते आणखीन कशाप्रकारे तुम्ही वाढवू शकता हेही मी तुम्हाला सांगू शकते. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हे झुमके तुम्हाला कसे वाटले. मला तर प्रचंड आवडलेले, पण तुम्हाला कसे वाटले तर तेही मला नक्की सांगा. धन्यवाद.